श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, तुम्ही कधी अशा मंदिराविषयी ऐकलंय का जे मानवांनी नाही तर फक्त एकाच रात्री चक्क 3 राक्षसांनी मिळून बांधलं होतं? आणि एक असं मंदिर जिथे वर्षातून एकदा माणसांची नाही तर भूत, पिशाच आणि अदृश्य शक्तींची जत्रा भरते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आज आपण अशाच एका अत्यंत चमत्कारिक, जागृत आणि रहस्यमय मंदिराची सफर करणार आहोत. हे मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रात अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या आगडगावमध्ये. श्री काळभैरवनाथ मंदिर, आगडगाव. जर तुम्हाला अशाच गूढ आणि ऐतिहासिक गोष्टी जाणून घ्यायला आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री आगडगावच्या श्री काळभैरवनाथांची कथा अशी आहे की त्या प्रदेशात म्हणजेच आत्ताचा जो अहिल्यानगर जिल्हा आहे तिथे 3 राक्षसांनी उन्मात्त मांडला होता. ते साधू संतांना त्रास द्यायचे, गोरगरिबांना छळायचे, यज्ञ उद्ध्वस्त करायचे, मंदिरं उद्ध्वस्त करायचे. म्हणून गावकरी, साधू संत आणि सर्व लोक श्री काळभैरवनाथांची आराधना करू लागले. श्री काळभैरवनाथांना शरण गेले. श्री काळभैरवनाथांना हे समजताच श्री काळभैरवनाथ आगडगावमध्ये प्रकट झाले आणि त्या राक्षसांना युद्धासाठी आव्हान दिलं. राक्षसांना युद्धासाठी आव्हान दिल्यानंतर 7 दिवस युद्ध चालू होतं. 7 दिवसानंतर राक्षसांचा श्री काळभैरवनाथांनी वध केला व भक्तांच्या आणि गावकऱ्यांच्या विनंतीनुसार श्री काळभैरवनाथ आगडगावमध्ये स्थायिक झाले. म्हणजे तिथे स्वयंभू मूर्ती त्यांची प्रकट झाली आणि तिथले क्षेत्रपाल आणि गावकऱ्यांचे रक्षण करणारे म्हणून ते राहिले. सगळ्यात आधी या मंदिराची रचना समजून घेऊया. आगडगाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटं आणि शांत गाव आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे मंदिर कुठल्या लहान सहान दगडांनी नाही तर अवाढव्य आणि महाकाय पाषाणांनी बनलेले आहे. त्या काळात कोणत्याही आधुनिक क्रेन किंवा मशीनशिवाय इतके वजनदार दगड एवढ्या उंचीवर कसे ठेवले असतील, हा आजच्या इंजिनियरसाठी एक मोठा विचार करण्याचा विषय आहे. श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची गाभाऱ्यात अतिशय सुंदर मूर्ती आहे. आता येऊया या मंदिराच्या सर्वात मोठ्या चमत्कारावर आणि रहस्यावर. शतकांपासून वर्षानुवर्षे चालत आलेल्या स्थानिक कथेनुसार आणि लोकांच्या श्रद्धेनुसार या मंदिराची निर्मिती भगवान श्री काळभैरवनाथांच्या आज्ञेवरून आगडमल, रतडमल आणि देवमल नावाच्या 3 राक्षसांनी केली होती. आणि चमत्कार बघा, हे संपूर्ण भव्य मंदिर त्यांनी फक्त एकाच रात्रीत उभे केलं होतं. आजही त्या 3 राक्षसांची डोकी त्या दगडावर कोरलेली स्पष्ट दिसतात. म्हणजे श्री काळभैरवनाथांच्या गाभाराच्या बाहेर जो उंबरठा आहे त्या उंबरठाच्या वर त्या राक्षसांची 3 मुंडकी आजही आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्याच राक्षसांच्या नावावरून आसपासच्या गावांना नावं देण्यात आलेले आहे. म्हणजे आगडगाव, रतणगाव आणि देवगाव अशी नावे देण्यात आलेली आहे. पण खरा थरार आणि गूढ वातावरण निर्माण होते ते चैत्र पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान. यात्रेच्या पहिल्या दिवशी ते लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. पण जशी संध्याकाळ होते आणि सूर्यास्त होतो तसं संपूर्ण मंदिर आणि परिसर पूर्णपणे खाली केला जातो. सगळे लोक आपापल्या घरी निघून जातात. असं का होते माहिती आहे का? कारण अशी मान्यता आहे की यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच्या रात्री इथे भूत, प्रेत आणि अमानवी शक्तींची जत्रा भरते. एका जुन्या कथेनुसार काळभैरवनाथांनी त्या राक्षसांना आणि त्यांच्या सैन्याला वर्षातून एक रात्र इथे येऊन दर्शन घेण्याचा मान दिला होता. त्यामुळे त्या रात्री तिथे कोणीही माणूस थांबण्याची हिंमत करत नाही. महाराष्ट्रातील ही कदाचित एकमेव अशी जागा आहे जिथे अशी रहस्यमय रात्रीची जत्रा भरते. असं मानलं जातं. आजचं विज्ञान या गोष्टींवर विश्वास ठेवत नसेल तरी इथल्या लोकांची अथांग श्रद्धा आणि मंदिराची ही अद्भुत अवाढव्य रचना पाहिल्यावर मन थक्क होतं. जर तुम्ही कधी अहमदनगरला त्या बाजूला गेलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. असं ऐतिहासिक आणि चमत्कारिक गावाला नक्की भेट द्या. धन्यवाद.